आपला कशी परंपरा आहे आणि काय सांगेल? नमस्कार, मी वैजनाथ पावडे गोटादेवी येथील रहिवासी असून आमच्या गावातील माजी सरपंच सुधाकर कोंडबाराव शेळके यांनी आमच्या गावामध्ये नागपंचमीच्या दिवशी खरोखरच खूप मोठी एक अशी शोकांतिका होती की लाखो रुपयाची उलाढाल होत होती आणि आमच्या गावामध्ये जुगार चांगल्या पद्धतीने लोक खेळत होते। म्हणून आमच्या गावातील माजी सरपंच यांनी एक मनामध्ये निर्धार घेतला आणि गावामध्ये कुठल्याही पद्धतीचा कोणी जुगार खेळला नाही पाहिजे म्हणून नागपंचमी निमित्त व अधिक मास आणि श्रावण मास या निमित्तानं घोटादेवी ते शेगाव पायी दिंडी यात्रा चालू केलेली आहे। आज पूर्ण 13वे वर्ष आहे, 12वे वर्ष पूर्ण झाले आहेत आणि आज या 12व्या वर्षानंतर या बाबुळगाव रानमाळवून जात असताना आमचे मेंढपाळ बांधव या ठिकाणी मेंढ्या चारत होते आणि आमच्या मेंढपाळांच्या मेंढ्यांना सुद्धा वाटलं की आई जगदंबेचं दर्शन घ्यावं आणि म्हणून गेली 3 वर्ष झाले या पद्धतीनं एक मेंढपाळांचं एक आगळं आणि वेगळं मेंढपाळांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं रिंगण होते आणि घोटादेवीतील सर्वसामान्य जनतेतला माणूस, महिला, तरुण, पुरुष या दिंडीमध्ये सगळेच जण सहभागी होतात आणि सर्वच या दिंडीमध्ये चांगल्या पद्धतीनं सहकार्य करतात। आता या दिंडीचा नंतर कुठं रिंगण सोहळा? आज दिंडीचा रिंगण सोहळा इथं बाबुळगाव रानमाळावर झाल्याच्या नंतर आजचा मुक्काम कडुळी येथे आहे आणि रोज 10 ते 15 किलोमीटर आमचा हा वारकरी बांधव चालतो आणि 13 तारखेला शेगाव इथे या ठिकाणी आमचा सर्व वारकरी बांधव त्या ठिकाणी शेगाव या ठिकाणी पोहोचून संत गजानन महाराजाचं दर्शन घेऊन 14 तारखेला आमचा वारकरी सांप्रदायिक नियमाप्रमाणे वारकरी गावाकडे वापस येतो।